नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की मार्केट कंटिन्युअसली खाली पडतंय. म्हणजे 1000 पॉईंट 1500 पॉईंट असं मार्केट खाली पडतंय एका महिन्यामध्ये. आणि गेल्या 1.5 वर्षापासून हाच कार्यक्रम चालू आहे की मार्केट पडतंय, परत वरती जातंय, पुन्हा खाली पडतंय. ह्या गोष्टी होत आहेत. आणि याला कारण म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय मार्केट. दुसरी गोष्ट म्हणजे आपले ट्रम्प काका यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, टॅरिफ वगैरे लागू केलेला आहे. आणि मध्येच काहीतरी एखादी न्यूज येते, जसं जीएसटीची न्यूज आली, मार्केट पुन्हा वरती गेलं. आणि नंतर लगेचच न्यूज आली की ट्रम्पने 100% टॅरिफ केला आणि मार्केट पुन्हा खाली आलं. आता ह्या गोष्टी मार्केटमध्ये होत असतात. पण ह्या गोष्टी होत असताना आपण असं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला लॉंग टर्ममध्ये त्याचा फायदा होईल, ह्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की मार्केट फक्त या 1.5 वर्षामध्ये खाली पडतंय की त्याच्या अगोदर पण मार्केट असं खाली पडत होतं किंवा घसरत होतं, या गोष्टी आपण बघून घेऊयात. आता 1 वर्षाचा डेटा जर आपण पाहिला तर मार्केट 1 वर्षापूर्वी 30 सप्टेंबरला होतं 84,300 पॉईंटवरती आणि आता सध्या ते ट्रेड करत आहे 80,760 पॉईंटवरती. म्हणजेच काय तर एका वर्षामध्ये जवळपास 4,000 पॉईंटवर मार्केट खाली पडलेलं आहे. पण जर तुम्ही इथे पाहिलात तर हा डेटा तुम्हाला अजून जाणवेल की मार्केट 72,000 पॉईंटवरती सुद्धा गेलं होतं. म्हणजे जिथे 84,000 पॉईंटवरती मार्केट होतं तिथून आता वरती चढत ते परत आलेलं आहे 80,000 पॉईंटवरती. म्हणजे 84,000 पॉईंटवरनं ते 72,000 पॉईंटवरती गेलं, नंतर तिथून रिकवर झालं आणि आता ते 80,000 पॉईंटवरती आहे. हा झाला सेन्सेक्सचा डेटा आणि गेल्या 1 वर्षाचा डेटा. आता यामध्ये जर तुम्ही मॅक्झिमम पाहिलात तर तर बऱ्याच वेळा मार्केट असं खाली पडतं जिथे आपल्याला खूप मोठा गॅप दिसतो की मार्केट बऱ्यापैकी खाली आलेलं आहे. जसं इथे आहे मार्केट 18,000 पॉईंटवरती होतं, आता ते नंतर आलं 9,000 पॉईंटवरती. आणि हा डेटा मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये दाखवत असतो की अशा प्रकारे मार्केट चालत असतं. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मार्केट कधीही पुन्हा एवढं खाली काही डाऊनफॉल येत नाही की जिथे आता 80,000 पॉईंटवरती आहे आणि ते डायरेक्ट 30,000 पॉईंटवरती आलं, 40,000 पॉईंटवरती आलं, असं होत नाही. मार्केट पुन्हा थोडं रिकवर होत जातं आणि पुन्हा नवीन हाय बनवत असतं. आता हा झाला तुम्हाला सेन्सेक्सचा डेटा दाखवला. आता याचबरोबर मी तुम्हाला निफ्टीचा डेटा सुद्धा दाखवतो. 1 वर्षापूर्वी जर पाहिलात तुम्ही तर 30 सप्टेंबरला मार्केट होतं 25,800 पॉईंटवरती आणि आता ते ट्रेड करता आहे 24,700 पॉईंटवरती. म्हणजे गेल्या वर्षीच्या डेटाप्रमाणे जर पाहिलं तर जवळपास 1000 पॉईंटने ते खाली आहे. म्हणजे अजूनही ते त्या पॉईंटवरती पोहोचलं नाही ज्या पॉईंटवरती 1 वर्षापूर्वी होतं. आणि मध्यंतरी जेव्हा इंडिया पाक वॉर सुरू झालेलं आणि टॅरिफ लागण्याची चिन्ह दिसत होती त्यावेळेस मार्केट 22,000 पॉईंटवरती आलं. जवळपास 2,800 पॉईंटने मार्केट खाली पडलं. पण त्यानंतर मार्केट पुन्हा रिकवर झालं आणि आता ते इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे यावरनं तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की मार्केट कधीही असं बिहेव नाही करत की ज्या पॉईंटवरती ते सुरू झालेलं पुन्हा त्या पॉईंटच्या पण पेक्षा खाली जाईल. म्हणजे 25,000 पॉईंटवरनं ते 18,000 पॉईंट, 17,000 पॉईंट किंवा 16,000 पॉईंटवरती जात नाही. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय तर बऱ्याच वेळा मार्केट जेव्हा असं खाली पडतं ना तर बरेच छोटे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते पॅनिक होतात की आता आपली इन्व्हेस्टमेंटचं काय होणार. म्हणजे जर 2,000ची SIP सुरू आहे आणि 3,000ची SIP जर सुरू केलेली आहे तर त्यांच्या 5-6 महिन्याच्या पिरियडमध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट पाहिली तर ती मायनसमध्ये दिसेल. किंवा गेल्या वर्षभरामध्ये ज्यांनी जर SIP सुरू असेल तर ती त्यांना अगदी तुटपुंज अमाऊंटमध्ये त्यांना रिटर्न्स पाहायला मिळतील. तर त्यांना असं वाटतं की मग इन्व्हेस्टमेंट का करावी जर असे रिटर्न्स मिळत असतील तर म्युच्युअल फंड हे प्रोडक्ट लॉंग टर्मसाठी आहे ना की शॉर्ट टर्मसाठी. लॉंग टर्म म्हणजे काय तर तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. आणि मग असं ज्यावेळेस सिच्युएशन्स येते, ज्यावेळेस मार्केट खाली पडत असतं त्यावेळेस आपण असं काय करायला हवं की लॉंग टर्ममध्ये आपल्याला त्याचा फायदाही झाला पाहिजे आणि शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. तर ते मी तुम्हाला आता इथे दाखवतो. तर मी इथे काही डेटा बनवून घेतलेला आहे. कुठल्याही फंडचं मी नाव इथे घेत नाहीये. तर ज्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की SIP चालू आहे 10 जून, 10 जुलै, 10 ऑगस्ट. जर ऑगस्टच्या 10 तारखेला सुट्टी असेल तर 11 ऑगस्टला SIP गेली. आता 10,000 रुपयाची SIP सुरू आहे, 35 रुपयाचा त्याचा NAV आहे आणि प्रत्येक महिन्याला किती युनिट्स मिळाले ते इथे डिस्प्ले केलेलं आहे. तर 10 जूनला 10,000 रुपयाची SIP होती, 35.96 रुपये NAV होता आणि त्याच्या बदल्यात 278 युनिट्स मिळाले. पण त्यानंतर मार्केट जबरदस्त खाली आलं आणि 20 जूनला मार्केट ज्यावेळेस खाली आलं होतं त्यावेळेस पुन्हा जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली 10,000 रुपयाची त्यावेळेस NAV होता 34.95 रुपये आणि त्या बदल्यामध्ये युनिट्स मिळाले 286. जर इथे पाहिलं तर जवळपास तुम्हाला 8 युनिट एक्स्ट्रा मिळालेत. ही जी 10,000 रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली आहे तर ती तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा खूप चांगले रिटर्न्स देऊन जाते.
जर तुम्ही इथे पाहिलात तर आता हा मी इथे ग्राफ सुद्धा दाखवलेला आहे। आता 11 जुलैला जी लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही 10,000 रुपये केली होती त्यावेळेस 11 जुलैला एनएव्ही होता 36.46 पैसे, म्हणजे तुम्ही जी 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची व्हॅल्यू झालेली आहे 10,400 रुपये। आता हे कसं झालं तर मार्केट ज्यावेळेस खाली होतं त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याचा फायदा तुम्हाला जाणवतो, कारण की इथे 34.95 पैशाला तुम्ही युनिट्स परचेस केले आणि आता त्याची प्राइस आहे 36.46 रुपये, कारण की तुम्ही कमी अमाऊंटमध्ये जास्त क्वांटिटी त्यावेळेस परचेस केली होती। तर अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट कधी करायची, जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा। आणि आपल्याकडे जर काही ॲडिशनल पैसे आहेत, लमसम करण्यासाठी जर पैसे आहेत, तर ते पैसे जर अशा प्रकारे लमसम इन्व्हेस्टमेंट केले तर शॉर्ट टर्म तर आपल्याला त्याच्यामधनं प्रॉफिट मिळतोच, पण त्याचबरोबर लॉंग टर्ममध्ये सुद्धा त्याचा फायदा आपल्याला होतो, कारण की आपली इन्व्हेस्टमेंट फक्त आपण 1-2 वर्षासाठी करत नाही तर 10 ते 15 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी करतो। पण आता त्यानंतर आता जसं मी सांगितलं की जेव्हा जेव्हा मार्केट खाली पडत असतं त्यावेळेस जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर लॉंग टर्ममध्ये आपल्याला त्याच्यातनं फायदा मिळतो। पण आता ही इन्व्हेस्टमेंट किंवा ही लमसम इन्व्हेस्टमेंट आपण कशामध्ये करावी, कारण की माझ्याकडे स्मॉल कॅप सेक्टर मधले पण फंड आहेत, मिड कॅप मधले पण आहेत, लार्ज कॅप मधले सुद्धा आहेत किंवा फ्लेक्सी कॅप फंड सुद्धा असू शकतात। पण जे फंड्स आपल्याकडे आहेत आणि त्या फंड्समध्ये कोणत्या कॅटेगरीजमध्ये त्या फंडने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की जर मार्केट पडत असतं याचा अर्थ मार्केट पूर्ण पडत नाही तर त्याच्यातला कुठला तरी एखादा इंडेक्स खूप जास्त पडतो। म्हणजे जसं गेल्या आठवड्यामध्ये आयटी इंडेक्स खूप खाली पडला होता, कारण की ट्रम्पने H1 व्हिसावरती टॅरिफ लावला किंवा चार्जेस लावले होते, तर त्यामध्ये आयटी इंडेक्स खूप खाली आला होता। म्हणजेच काय तर तुमच्याकडे असा एखादा फंड आहे का की ज्याच्यामध्ये त्या सेक्टरमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या सेक्टरमधील किंवा त्या फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला कमी अमाऊंटचा एनएव्ही मिळाला असता। आता ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो। जर तुम्ही इथे पाहिलं तर प्रत्येक फंड हा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो। हा एक फंड आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्टमध्ये 16% इन्व्हेस्टमेंट आहे, टेक्नॉलॉजीमध्ये 14% आहे, फायनान्शियल सेक्टरमध्ये 13% आहे, हेल्थ केअरमध्ये 12 आहे, मटेरियल्समध्ये 10 आहे, रिअल इस्टेट आणि कन्झ्युमर सप्लाय, एनर्जी आणि युटिलिटीजमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे। म्हणजे जर आयटीचा इंडेक्स पडतोय तर या फंडवरती त्याचा इम्पॅक्ट पडणार, पण जर एनर्जी सेक्टरचा इंडेक्स पडतोय तर याच्यावरती तेवढा खास परिणाम पडणार नाही, कारण की त्याच्यामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट फक्त 2% आहे। जर हेल्थकेअरचा इंडेक्स पडतोय तर याचा इम्पॅक्ट या फंडवरती होऊ शकतो। आता झालं हे या फंडचं, मी तुम्हाला एका फंडचं उदाहरण दिलं। आता आपण अजून एक फंड पाहूया। यामध्ये फायनान्शियल सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे जर बँक निफ्टी खाली पडला किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये काही बॅड न्यूज आली तर त्याचा इम्पॅक्ट या फंडवरती खूप जास्त होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपण ज्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि आपल्याला जर लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला त्या सेक्टरशी रिलेटेड किंवा त्या फंडशी रिलेटेड इतर गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे, तरच आपण लमसम इन्व्हेस्टमेंट केले तर आपल्याला लॉंग टर्ममध्ये त्याचा फायदा होऊ शकतो। यांची हेल्थकेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 10.5%। आता जर ज्या दिवशी मार्केट पडलं होतं त्या दिवशी जर फार्मा इंडेक्स वरती असेल आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्याचा तेवढा काही बेनिफिट मिळणार नाही, कारण की मार्केट वरच आहे ना। तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करत असाल तर, ना की फक्त आपल्याला मार्केट खाली आले आणि आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपला रोल संपला, असं होत नाही। लमसम इन्व्हेस्टमेंट करायची किंवा SIP जरी करायची असेल तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, पण त्यासाठी खूप अभ्यास करणं गरजेचं आहे। हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की मार्केटमध्ये जेव्हाही अशा प्रकारचा डाऊनफॉल येतो त्यावेळेस लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला ती लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न्स देऊ शकते, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपला फंड कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि कोणत्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे। तर माझ्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल की मला काय तुम्हाला सांगायचं होतं, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।